नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचा अपडेट आहे। आता लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये राज्य सरकारमार्फत 3,000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे एकत्रितपणे 14 जानेवारी पूर्वी लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। अनेकांचा प्रश्न असते, यूट्यूबवर नुसतं फेक बातम्या दाखवल्या जात आहेत, पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवणार आहे। हा बघू शकता, छगन भुजबळ मंत्री आहेत, महाराष्ट्र शासनाचे मंत्री, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे महाराष्ट्र शासनाचे मंत्री आहेत आणि त्यांनी ही माहिती दिलेली। असे अनेक जे या ठिकाणी सदस्य असतील, सभापती असतील, त्यांनी सुद्धा ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे। यामध्ये बघू शकता, हा जे आहे राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद यांचे हे सभापती आहेत, त्यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट 14 जानेवारी पूर्वी लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे 3,000 रुपये जमा होणार। त्याचबरोबर मोनिका राजीव राजळे यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, विधानसभा सदस्य आहेत शेगाव पाथर्डी, त्यांनी सुद्धा या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे की जानेवारी आणि डिसेंबर महिन्यांचे जे 3,000 रुपये आहेत ते 14 जानेवारीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल। असे अनेक कार्यकर्ते आहेत या ठिकाणी बघू शकता। अमोल खताळ पाटील यांनी सुद्धा या ठिकाणी आमदार आहेत संगमनेर विधानसभेचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली की 3,000 रुपये डिसेंबर आणि जानेवारीचे जमा होणार। हर्षवर्धन कराडने सुद्धा जे शहर जिल्हा सरचिटणीस भाजप छत्रपती संभाजीनगर यांचे आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी ही माहिती दिलेली 14 जानेवारी पूर्वी जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जमा होणार। तर सायली शिंदे यांनी माननीय नगरसेवक पुणे मनपा यांची सुद्धा माहिती दिलेली आहे की 3,000 रुपये जमा होणार। त्याचबरोबर अनेक जे कार्यकर्ता आहेत जे निवडणुकीसाठी उभे राहिलेले, त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। या ठिकाणी नगरसेवक पदाचे राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार यांनी सुद्धा या ठिकाणी ही माहिती दिलेली की डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे जमा होणार। विशाल प्रभाकर परब यांनी युवा नेते भाजप महाराष्ट्र शासनाचे भाजप महाराष्ट्र युवा नेते आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे की 14 तारखेला त्याच्या अगोदर पण 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार। त्याचबरोबर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता आहेत त्यांनी सुद्धा माहिती दिलेली की 14 तारखेपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचा पैसा जमा होणार। या ठिकाणी आमदार आहेत करण देवतळे या ठिकाणी यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की जानेवारीचे आणि डिसेंबर महिन्यांचे जे 3,000 रुपये जमा होणार। हे सर्व प्रूफ याच्यासाठी मी तुम्हाला दाखवितो की अनेक महिलांचा प्रश्न असतो की यूट्यूबवर फेक बातम्या दाखवल्या जातात, फक्त या ठिकाणी व्ह्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं जातं की आज पैसे पडेल, उद्या पैसे पडेल, पण आपण तसं दाखवत नाही, आपण 100% खरी बातमी दाखवतो। एवढे जे प्रूफ मी तुम्हाला आणलेले आहेत, विधानसभा सदस्य असतील, विधान परिषद सदस्य असतील, लोकसभाचे अध्यक्ष असतील, निवडणुकीसाठी उभं राहिलेले मोठमोठे नेते असतील, ज्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे मंत्री असतील, या सर्वांची जे काय मी प्रूफ आणलेले आहे 14 तारखेपूर्वी तुमच्या खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। ही मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे। 3,000 रुपये या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। 14 तारखेपूर्वी ही रक्कम जी आहे थेट जमा केली जाणार आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता लाडक्या बहिणींसाठी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।